आता आपण आलो आहोत केळूशच्या धक्क्यावर। तुम्ही इकडे बघू शकता की माझ्या मागे तुम्हाला ती फॅक्टरी दिसत आहे, ती आकाश फिश मिल म्हणून केळूशची प्रसिद्ध अशी फॅक्टरी आहे आणि पाठचा तुम्ही परिसर सुद्धा बघू शकता। मग चला निघूया तर परत आता मालवणच्या आपण प्रवासाला। आपण परोळ्यामध्ये आलेलो आहोत। आता गाडीत देखील पेट्रोल कमी आहे। आता आपण परोळ्यामध्ये पेट्रोल भरायला जाणार आहोत, पेट्रोल पंपावर। मग चला तर आता आपण परोळ्याच्या धक्क्यावर पोचलेलो आहोत। इकडे आपण पाहू शकता हे येशू बाप्पाचं मंदिर आहे, परोळ्याचे जागृत देवस्थान। आता आपण पोचलो आहोत चिपी विमानतळावर। विमानतळाचं काम देखील सुरू आहे, पण आपल्याला काय आज जाता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला मी हा बाहेरून त्याचा परिसर दाखवत आहे। मग चला तर चिपी विमानतळ आपण बघूया।
विमानतळाचा हा परिसर पाहू शकता. आता काही दिवसातच या विमानतळाचं उद्घाटन देखील होणार आहे. चिप्पीच्या साड्यावर असलेले म्हणजे परव्याच्या साड्यावर असलेले चिप्पी विमानतळ आपण बघू शकता. निसर्गरम्य असा परिसर इकडे आहे. ही आता दृश्य आहे की धावपट्टी आहे विमानाची. आता आपण आजचा रस्ता म्हणजे वेंगुर्ला रोड आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत ते मालवण रोडला. हा माझ्या समोर रोड दिसतो तो मालवण रोड आहे. आई देखील खूप दमलेली आहे गाडीवर बसून, त्याच्यामुळे निघत आहोत. परत मला यायचं आहे रिटर्न, त्यामुळे व्हिडिओ बघावं. आहोत ते तारकर्लीच्या नदीवर. बघू शकता माझ्या पाठी नदी आहे आणि केळू सोडून मालवणला जायला जवळजवळ पाऊण तासच लागतो. माझा स्पीडच कमी आहे, 40च्या स्पीडवर चालवतो, त्याच्यामुळे मला तर 2 तास लागतात. त्याच्यामुळे सुपर फास्ट असेल गाडी चालवणार तर तो अर्ध्या तासात पण मालवणला जाऊ शकतो. आपण बघू शकता नदी. आम्ही कुंभारमाठमध्ये पोचलेलो आहोत. आता 4-5 मिनिटात आपण घरी आमच्या मामाच्या घरी गणपती बघायला पोचू. हा माझ्या पाठचा तुम्हाला रस्ता दिसतोय तो कुडाळला जातो आणि आता आपण पुढे जाणार आहोत मालवणला मामाच्या घरी. चालू देवस्थान असलेले जरीमरीचं मंदिर या साईडला आहे. आम्ही आता तिकडे जात आहोत. दरवर्षी माझी आई भाऊबीजेला न चुकता जरीमरीची ओटी भरायला येते. तर आपण आता त्या मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिराचं काम देखील सुरू आहे. मग चला तर तुम्हाला मंदिर दाखवतो. जरीमरी आईच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. आपण बघू शकता मंदिराचा परिसर. मंदिराचं काम सुरू आहे. नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी
आता मंदिरातून निघालो होतो मी आणि आई. त्यामुळे आता बरोबर आईच्या तोंडातले शब्द दूध काढी संध्याकाळी लावतो पानं मी आता उचलून ठेवतोय मी आमच्याकडे मंत्री येऊन गेले आमदार येऊन गेले आमदार
मी मामाच्या गणपतीकडे पोचलेलो आहे आणि तुम्हाला पण गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता मी माझ्या मामाच्या घरी माझ्या फॅमिलीची तुम्हाला आठवण म्हणजे ओळख करून देतो. मामाचा मुलगा मनीष, हा माझ्या मावशीचा मुलगा ओम, हा मामाचा मुलगा चैतन्य, कुशल, ही माझी आई, हा माझा मामा, ही माझी मामी, ही माझी मावशी आणि ही माझी आई. मित्रांनो, आता मी माझ्या आईला मामाकडे सोडलेला आहे कारण मामाचा उद्या गणपती जात आहे त्यामुळे. आणि मी आता निघालो आहे तो परत केळूसला. 4:30 वाजता माझं केळूसला भजन आहे त्यामुळे मी थांबू शकलो नाही. पण आता मी निघत आहे. तसेच आणि माझ्या कोकणची कला यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूची बेल का आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच माझा हा पहिलाच व्लॉग्स आहे त्यामुळे काही चुकलं असेल तर माफ करून समजून घ्या मला. आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.